कर्मकांडाच्या विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर नेहमीच एक आव्हान असतं. समाज प्रबोधन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना कधी छोट्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, तर कधी जीव वाचवण्यासाठी अज्ञातवासात जाण्याचीही वेळ येते. करोडो रुपयांचा चुराडा करून यज्ञ करू नये असं म्हणणाऱ्या एका महिलेला आपला जीव वाचवण्यासाठी अशीच अज्ञातवासात जाण्याची वेळ आलेली आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात. जिजाताई राठोड हुंडाबळी, बोकडबळी, स्त्रीभ्रूण हत्या यांसारख्या बंजारा समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी गेली अनेक वर्ष त्या लढा देत आहेत. मात्र सध्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जिजाताईंना अज्ञातवासात जाण्याची वेळ ओढावली आहे. सेवालाल महाराजांची गादी चालवणाऱ्या रामराव महाराजांच्या अनुयायाकडून जिजाताईंना 6 वेळा जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप करण्यात आलाय. पोलिसात तक्रारही केली, पण कारवाई शून्य. सध्या रामराव महाराजांचे अनुयायी त्यांच्या शोधात फिरत असल्यानं जिजाताई दहशतीत आहेत. जिजाताईंचा दोष हा की त्यांनी करोडो रुपये खर्चून होणाऱ्या यज्ञाला विरोध केला. नाही, माझं कुणाशीच बोलणं झालं नाही. त्यांनी इतकी भयानक वाईट पोस्ट व्हायरल केली, त्याच्याने मला उलट मानसिक दडपण आलेलं आहे आणि मी दबावाखाली वावरत आहे आणि त्यांनी मला मारण्याची धमकी दिली आणि मी लपत सुटली आहे त्यांच्या धाकाने. परंतु माझा बांधव जो शिकलेले बांधव आहेत, टीचर, शिक्षक, प्राध्यापक, इंजिनियर आणि जे एकंदरीतच जे विवेकवादी लोक आहेत ते माझ्या पाठीशी आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांचा निषेध होत आहे. प्रत्येक स्तरावरून त्यांचा मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी गावात 24 मार्चला बंजारा समाजाच्या वतीनं विश्वशांतीसाठी लक्षचंडी यज्ञ होणार आहे. 11 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी सुमारे 5 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातले 2 कोटी रुपये हे फक्त यज्ञाचं पांडित्य करणाऱ्या 1400 ब्राह्मणांच्या दक्षिणा, निवास, प्रवास आणि जेवणावर खर्च होणार आहेत. तर 60 लाख रुपयात 15,000 किलोचं तूप आणि लाखोंचं धान्य आहुती म्हणून दिलं जाणार आहे. तर 25 लाखांची जाहिरात आणि निव्वळ 10 लाख रुपये व्हीआयपींच्या सुविधेवर खर्च होणार आहेत. या संपूर्ण प्रकरणी बंजारा समाजातील शिकल्या सवरल्या लोकांनी रामराव महाराजांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही दमदाटी केल्याचा आरोप केला जातोय. तुम्ही यज्ञ करताय हे ठीक आहे, तुम्ही पैसा जमा केलेला आहे, पण हा पैसा सत्काराने लावा, दुसऱ्या कामाला लावा, यज्ञ करू नका अशी आमची विनंती आहे. तर आम्ही तर यज्ञ करणारच आहे, तुम्ही काय करणार म्हणे. मग तर म्हटलं आम्ही आंदोलन करू, मोर्चे काढू. असं सांगत असतानाच एक माणूस बसवराज राठोड म्हणून होता तिथं, त्याने मला एक थापड मारली पाठीमागून. मारल्याबरोबर मी त्याचा हात धरला. हात धरल्यानंतर मग दुसरे लोक आले सोडायला आणि त्याला बाहेर घेऊन गेले. अशा कर्मकांडामुळे खरंच विश्वशांती होणं शक्य आहे का माहित नाही. खरं तर विज्ञानाची कास धरायला लावणाऱ्या 2 सामाजिक कार्यकर्त्यांना आपण आधीच गमावलंय. अशा जिजाताई राठोड यांना मिळणारी वागणूक ही समाजाला अज्ञानाच्या अंधारात नेऊन सोडेल हे नक्की. सागर वैद्य, एबीपी माझा, जळगाव.